नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि मित्रांनो, काही अडचणीमुळे आजचा हा व्हिडिओ उशिरा अपलोड होत आहे, त्यासाठी मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. तर आता आपण आजच्या या सत्राला सुरुवात करूया. तर पहा, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता, तर केरळमधील कोणता जिल्हा हा देशातील पहिला संविधान साक्षर जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच नुकताच आता केरळमधील कोलम हा जिल्हा देशातील पहिला संविधान साक्षर जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. आणि आता या कोलम जिल्ह्याला संविधान साक्षर करण्यासाठी एक मोहीम राबवण्यात आली होती आणि त्या मोहिमेचं नाव काय होतं, तर द सिटीजन ही ती मोहीम होती. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चलत जा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. नीती आयोगाच्या नोव्हेंबर 2022 साठीच्या आकांक्षी जिल्ह्याच्या यादीत प्रथम स्थान कोणत्या जिल्ह्याने पटकावले आहे? तर नुकतीच आता नीती आयोगाद्वारे नोव्हेंबर 2022 साठीची आकांक्षी जिल्ह्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि या यादीमध्ये लोहरदगा या जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. आणि आता हा जो लोहरदगा जिल्हा आहे हा झारखंड या राज्यामधील एक जिल्हा आहे. आणि तसेच यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणता जिल्हा आहे, तर राजस्थानमधील जैसलमेर हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर झारखंडमधील हजारीबाग, चौथ्यावर हरियाणामधील मेवात आणि पाचव्या क्रमांकावर झारखंडमधील बोकारो हा जिल्हा आहे. आणि पहा, याआधी 2018 मध्ये केंद्र सरकारद्वारे आकांक्षी जिल्हा कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे, तर महत्त्वाच्या सामाजिक क्षेत्रात तुलनेने कमी प्रगती केलेल्या जिल्ह्यांचा विकास करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आणि आता हे आकांक्षी जिल्हे म्हणजे काय, तर भारतातील असे जिल्हे जे खराब सामाजिक आर्थिक निर्देशांकामुळे प्रभावित आहेत. आणि याबरोबरच तुम्हाला हे जे नीती आहे याचा फुल फॉर्म सुद्धा माहीत पाहिजे. तर नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असे याचं पूर्ण स्वरूप आहे. आणि नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 मध्ये करण्यात आली होती. आणि याचं मुख्यालय कुठे आहे, तर दिल्ली येथे याचं मुख्यालय आहे. आणि या आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष हे पंतप्रधान असतात आणि सध्या नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत, त्यामुळे हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. आणि तसेच सध्या उपाध्यक्ष कोण आहेत, तर सुमन के बेरी हे उपाध्यक्ष आहेत आणि परमेश्वरन अय्यर हे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत. आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज कोण ठरला आहे? तर नुकतेच आता शुभमन गिल यांनी हे द्विशतक केलेलं आहे. आणि आता ते आंतरराष्ट्रीय स्तरावर वन डे मध्ये द्विशतक करणारे सर्वात तरुण खेळाडू ठरलेले आहेत. आणि त्यांनी ज्यावेळेस हे द्विशतक केलेलं आहे त्यावेळेस त्यांचं वय किती आहे, तर 23 वर्ष 132 दिवस इतकं त्यांचं वय आहे. आणि तसेच त्यांनी हे द्विशतक 145 चेंडूमध्ये केलेलं आहे. आणि त्यांनी या सामन्यामध्ये एकूण 149 बॉलमध्ये 208 धावा केलेल्या आहेत. आणि त्यामध्ये त्यांनी 19 चौकार आणि 9 षटकार मारलेले आहेत. आणि आता असं द्विशतक करणारे ते भारताचे एकूण 5वे तर जागतिक स्तरावरील 8वे खेळाडू ठरलेले आहेत. आणि वन डे मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे, तर रोहित शर्मा यांच्या नावावर आहे. रोहित शर्मा यांनी 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना 264 धावा केल्या होत्या. आणि रोहित शर्मा यांनी आतापर्यंत वन डे मध्ये 3 वेळा द्विशतक केलेलं आहे. आणि यामध्ये इतर सुद्धा खेळाडूंची नावे आपण पाहून घेऊया ज्यांनी द्विशतक केलेलं आहे. तर मार्टिन गुप्टिल, वीरेंद्र सेहवाग, क्रिस गेल, फकर जमान, ईशान किशन, शुभमन गिल आणि सचिन तेंडुलकर यांनी सुद्धा द्विशतक केलेलं आहे. आणि आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा. अलीकडेच सीबी जॉर्ज यांची कोणत्या देशातील पुढील भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता हे ज्या सीबी जॉर्ज आहेत यांची नुकतीच आता मार्शल आइसलँडमध्ये पुढील भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता या सीबी जॉर्ज यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्या 1993च्या बॅचच्या भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी आहेत. आणि तसेच ते सध्या जपानमध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यरत आहेत. आणि याबरोबरच आता त्यांना मार्शल आइसलँडचे सुद्धा राजदूत बनवण्यात आलेलं आहे. आणि याआधी सुद्धा आपण पाहिलेलं आहे डॉक्टर आदर्श स्विका यांची कुवेत देशाचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच अपूर्व श्रीवास्तव यांची स्लोवाक प्रजासत्ताक, अमित कुमार यांची दक्षिण कोरिया, अवतार सिंग यांची गिनी प्रजासत्ताक आणि बंडारू विल्सन बाबू यांची मादागास्कर व कोमोरोस या देशाची राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 4 पहा. आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, तर खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश ई गव्हर्नन्स मोडमध्ये शिफ्ट होणारा पहिला केंद्रशासित प्रदेश ठरला आहे? तर आता ई गव्हर्नन्स मोडमध्ये शिफ्ट होणारा
जम्मू काश्मीर हा पहिला केंद्रशासित प्रदेश ठरलेला आहे. आणि आता सध्या जम्मू काश्मीरमधील सर्व सरकारी आणि प्रशासकीय सेवा फक्त डिजिटल पद्धतीनेच पुरवल्या जात आहेत. आणि आता जम्मू काश्मीर देशातील डिजिटल सरकारचे मॉडेल म्हणून उदयास आलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात राहू द्या. ई गव्हर्नन्स मोडमध्ये शिफ्ट होणारा जम्मू काश्मीर हा पहिला केंद्रशासित प्रदेश ठरलेला आहे. आणि जम्मू काश्मीरविषयी हे सुद्धा नोट करून घ्या, जम्मू काश्मीरला 31 ऑक्टोबर 2019 रोजी केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि जम्मू काश्मीरची हिवाळी राजधानी जम्मू तर उन्हाळी राजधानी श्रीनगर ही आहे. आणि सध्या जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर कोण आहेत, तर मनोज सिन्हा हे जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत. आणि त्याबरोबरच जम्मू काश्मीरमध्ये एकूण 3 नॅशनल पार्क आहेत. आणि ते कोणकोणते, तर दाचिगाम नॅशनल पार्क, किश्तवार नॅशनल पार्क आणि सलीम अली नॅशनल पार्क हे 3 नॅशनल पार्क जम्मू काश्मीरमध्ये स्थित आहेत. आणि तसेच उल्लर आणि दाल हे सरोवर सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये आहेत. आणि आता प्रश्न क्रमांक 5 पहा. आता नुकतेच बिझनेस टुडे KPMG द्वारे खालीलपैकी कोणत्या बँकेला 2022 मधील सर्वोत्कृष्ट बँक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर आता 2022 मधील सर्वोत्कृष्ट बँक पुरस्काराने तमिळनाडू मर्कंटाईल बँकेला सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि याआधी बिझनेस टुडे KPMG द्वारे सर्वोत्कृष्ट बँकांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. आणि त्यानुसार त्या बँकेला 1 लाख कोटी रुपयांपेक्षा कमी पुस्तक आकार असलेल्या बँकेच्या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट लघु बँक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता जी तमिळनाडू मर्कंटाईल बँक आहे, या बँकेची स्थापना 1921 मध्ये नादर बँक या नावाने करण्यात आली होती. आणि 1962 मध्ये त्याचं नाव बदलून त्याला तमिळनाडू मर्कंटाईल बँक असे नाव देण्यात आलेलं आहे. आणि सध्या या बँकेचे CEO कोण आहेत, तर S कृष्णन हे या बँकेचे CEO आहेत. आणि आता प्रश्न क्रमांक 6 पहा. आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, तर प्रसिद्ध आसामी कवी नीलमणी फुकन यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे. तर आता हे जे नीलमणी फुकन आहेत यांचं नुकतंच आता वयाच्या 89व्या वर्षी निधन झालेलं आहे. आणि पहा, याआधी सुद्धा आपण पाहिलेलं आहे की नीलमणी फुकन यांना 2021 साठीच्या 56व्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते तिसरे आसामी व्यक्ती होते. आणि याबरोबरच त्यांना 1981 मध्ये कविता या कविता संग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. आणि तसेच भारत सरकारने त्यांना 1990 मध्ये पद्मश्री हा पुरस्कार दिला होता. आणि 2002 मध्ये त्यांना साहित्य अकादमी फेलोशिपने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि त्याबरोबरच त्यांची काही गाजलेली कविता संग्रह आहेत ते सुद्धा नोट करून घ्या. तर जुरिया हेनु नामी आहे ही नोदी यादी, कविता आणि गुलाबी जामूर लागना हे त्यांचे काही अत्यंत गाजलेले कविता संग्रह आहेत. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. जपानसोबत रेसिप्रोकल ॲक्सेस ॲग्रीमेंट करणारा पहिला युरोपियन देश कोणता आहे. तर नुकताच आता जपानसोबत UK या देशाने रेसिप्रोकल ॲक्सेस ॲग्रीमेंट केलेला आहे. आणि त्याचबरोबर ऑस्ट्रेलियानंतर जपानसोबत असा करार करणारा UK हा दुसरा देश ठरलेला आहे. आणि आता या करारानुसार UKच्या सैन्याला जपानमध्ये तैनात करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. आणि हा करार जपानसाठी महत्त्वाचा काय आहे, तर मॅपमध्ये पहा, जपान हा देश इथं आहे. आणि जपानचे शेजारी देश पाहिल्यास यामध्ये नॉर्थ कोरिया, चीन आणि रशिया या देशांचा समावेश होतो. आणि या तिन्ही देशांसोबत जपानचे संबंध चांगले नाहीत. आणि त्यासाठी आता आपल्या सुरक्षेसाठी जपानसाठी हा करार महत्त्वाचा आहे. आणि जपानची राजधानी काय आहे, तर टोकियो ही जपानची राजधानी आहे. आणि जपानचं चलन काय आहे, तर जपानी येन हे जपानचं चलन आहे. आणि सध्या जपानचे पंतप्रधान कोण आहेत, तर फुमिओ किशिदा हे सध्या जपानचे पंतप्रधान आहेत. आणि आता प्रश्न क्रमांक 8 पहा. कोणते राज्य हे मनरेगा कामगारांसाठी कल्याण मंडळाची स्थापना करणारे पहिले राज्य ठरले आहे. तर नुकतेच आता मनरेगा कामगारांसाठी कल्याण मंडळाची स्थापना करणारे केरळ हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. आणि आता हे जे कल्याण मंडळ असणार आहे, हे कल्याण मंडळ नोंदणीकृत कामगारांसाठी पेन्शन, वैद्यकीय मदत, कौटुंबिक निवृत्ती वेतन आणि त्यांच्या मुलांसाठी शिक्षण सहाय्य सुनिश्चित करणार आहे. आणि त्याबरोबरच आता यामध्ये नोंदणीकृत कामगारांना 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर विशिष्ट पेन्शन सुद्धा मिळणार आहे. आणि आता इथं मनरेगा या योजनेविषयी बोललेलं आहे. आणि एक्झाममध्ये या योजनेवर नेहमी प्रश्न विचारण्यात येतो, तर त्यासाठी आपण याचं थोडक्यात रिव्हिजन करून घेऊया. तर पहा, आता ही जी योजना आहे, ही योजना प्रथम 2 फेब्रुवारी 2006 रोजी देशातील 200 जिल्ह्यात सुरू करण्यात आली होती. आणि त्यानंतर 1 एप्रिल 2008 पासून ही योजना संपूर्ण देशात लागू करण्यात आलेली होती. आणि नंतर 2 ऑक्टोबर 2009 मध्ये या योजनेचं नाव बदलून याला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि या योजनेअंतर्गत कामगारांना 100 दिवसांचा मजुरी रोजगार पुरवण्याची हमी देण्यात येते.
आणि यामध्ये कामाची निवड कोणाद्वारे करण्यात येते, तर ग्रामसभेद्वारे यामध्ये कामाची निवड करण्यात येते. आणि आता 2022-23च्या यादीनुसार मनरेगा अंतर्गत सर्वाधिक मजुरी ही कोणत्या राज्यामध्ये आहे, तर हरियाणामध्ये आहे. हरियाणामध्ये कामगारांना प्रतिदिन 331 रुपये देण्यात येतात. त्यानंतर यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर 315 रुपयासह गोवा आहे, तिसऱ्यावर केरळ हे राज्य आहे आणि चौथ्या क्रमांकावर कर्नाटक या राज्याचा क्रमांक आहे. आणि आता या योजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रतिदिन किती मजुरी देण्यात येते, तर 256 रुपये इतकी मजुरी देण्यात येते. आणि सर्वात कमी मनरेगा मजुरी ही कोणत्या राज्यामध्ये आहे, तर छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या 2 राज्यामध्ये प्रतिदिन 204 इतकी सर्वात कमी मजुरी देण्यात येते. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता नुकतेच हॉकी इंडियाद्वारे पुरुषांच्या विश्वचषकाच्या थेट प्रक्षेपणासाठी एक मेटावर्स लॉन्च करण्यात आलेला आहे. तर आता त्या मेटावर्सचं नाव काय आहे, तर आता हे जे मेटावर्स आहे याचं नाव हॉकीवर्स असं आहे. काय नाव आहे, तर हॉकीवर्स हे मेटावर्स हॉकी इंडियाद्वारे लॉन्च करण्यात आलेलं आहे. आणि सध्या आता भारतामध्ये हॉकी विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या हॉकी विश्वचषकामधील मॅस्कॉटचं नाव काय आहे, तर ऑलिओ नावाचा कासव हा या हॉकी विश्वचषकामधील मॅस्कॉट आहे. आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. तर आता नुकतेच ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2023चे प्रकाशन करण्यात आलेलं आहे. तर आता हा जो रिपोर्ट आहे हा कोणत्या संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात येतो, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे हा रिपोर्ट प्रकाशित करण्यात येतो. आणि या वेळेसच्या या रिपोर्टची ही 18वी आवृत्ती आहे. आणि आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.